धार्मिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेले एका महाराजांबाबत सध्या एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले आदिनाथ महाराज शास्त्री अचानक गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे आणि सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुरुवातीला ही घटना आत्महत्येचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली होती, पण तब्बल 7 दिवसांनंतर स्वतः महाराजांनीच या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनंतर या घटनेला एक वेगळे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. नेमकं काय घडलं त्या दिवशी? महाराजांनी असा टोकाचा निर्णय का घेतला? आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे कोणते नवे प्रश्न निर्माण झाले आहेत? चला जाणून घेऊया संपूर्ण घटना सविस्तर. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबाबत ही घटना घडली आहे. गेल्या रविवारी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र संसर्ग टाळण्यासाठी त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या घटनेनंतर सुरुवातीला अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. काहींनी हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे सांगितले. मात्र 7 दिवसांनी स्वतः आदिनाथ महाराजांनी या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की जननेंद्रियांचा त्याग मी स्वतःहून केला आहे. त्यात कोणाचाही त्रास किंवा सहभाग नाही. महाराजांच्या या वक्तव्यामुळे आता अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांनी असा निर्णय नेमका का घेतला? यामागे कोणता धार्मिक विचार, वैयक्तिक कारण किंवा मानसिक दबाव होता का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. माहितीनुसार 16 मार्च रोजी सायंकाळी गडावर भक्तांसोबत असताना महाराज अचानक आपल्या खोलीत गेले. काही वेळानंतर काही लोक त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे अहिल्यानगर, पाथर्डी तसेच बीड जिल्ह्यातील त्यांच्या भक्तांमध्ये मोठी चिंता आणि खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान कोणीही भेटण्यासाठी गडावर येऊ नये असे आवाहनही महाराजांनी केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवती गूढ अधिकच वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे 14 मे 2011 रोजी गडाचे पहिले महंत नारायण महाराज यांच्या निधनानंतर आदिनाथ शास्त्री महाराज गादीवर विराजमान झाले होते. त्यानंतर त्यांनी गडाचा विकास, आळंदी-पंढरपूर दिंडी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मात्र इतकी वर्षे धार्मिक कार्यात सक्रिय असलेल्या महाराजांनी अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे भक्तांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? महाराजांनी असा निर्णय का घेतला असावा? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.